हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि महालक्ष्मी आईचं मनोभावी दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी. कोल्हापूरपासून जवळ असलेल्या वाडी रत्नागिरीच्या डोंगरावरती वसलेलं हे जागृत देवस्थान महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं एक महत्त्वाचं प्रतीक. प्रवासादरम्यान आजूबाजूचा सुंदर चोपैट निसर्ग, सह्याद्रीच्या डोंगर रांगा, आल्हाददायक वातावरण, अनुभव आणि परिवारासोबत आमचा जो सुंदर क्षण होते ना, ते खूप छान होते. माझे आणि कौस्तुभचे क्षण, माझे आणि आईचे क्षण, त्याच्यानंतर माझ्या आत्यासोबतचे जे काही क्षण होते, खूप छान वाटत होतं मला माझ्या फॅमिलीसोबत. असं जे क्षण असतात ना, हे लाईफमध्ये सारखे येत नाहीत आणि जेव्हा येतात तेव्हा ते मन मुलाने एकदम जगून घेतलेले पाहिजे. ही माझी आत्या आहे आणि हा आपला कौस्तुभ. आणि अखेर आम्ही पोचलो समुद्रसपाटीपासून सुमारे 3124 फूट उंचीवर वसलेल्या श्री ज्योतिबा मंदिराच्या परिसरामध्ये. दूरवर दिसणारा मंदिर आणि भक्तिमय वातावरण पाहून मन प्रसन्न झालं. पौराणिक कथेनुसार रत्नासूर नावाच्या राक्षसाच्या अत्याचारातून जनतेला मुक्त करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि ऋषी जमदग्नी यांच्या तेजातून भगवान ज्योतिबांचा अवतार झाला. रत्नासुराचा वध करून त्यांनी भक्तांचे रक्षण केले. म्हणूनच ज्योतिबा आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यांना त्या देवीचे बंधू मानलेले आहे. त्यामुळे कोल्हापुराच्या या भूमीवर महालक्ष्मी आणि ज्योतिबा यांचं नातं भक्तांच्या मनामध्ये विशेष स्थान राखून आहे. ज्योतिबा देवांना केदारलिंग, केदारनाथ आणि दख्खनचा राजा या नावानेही ओळखलं जातं. या पवित्र स्थळी केदारलिंग, केदारेश्वर आणि रामलिंग अशी 3 प्रमुख मंदिरे आहेत. अधिक मास असल्यामुळे मंदिर प्रवेशामध्ये खूप गर्दी होती. दर्शनासाठी मोठ्या रांगा होत्या आणि भक्तांच्या मुखामधून एकच जयघोष होता. कोणता? ज्योतिबाच्या नावानं चांगलं. या जयघोषाने संपूर्ण परिसर एकदम भक्तिमय झाला होता. गर्दी असूनही ज्योतिबाच्या दर्शनाची ओढ आणि उत्साह पाहण्यासारखा होता. दर्शनानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये काही फोटो काढले आणि अविस्मरणीय क्षणाचं कॅमेरामध्ये कैद करून दख्खनच्या राजाचा आशीर्वाद घेऊन आनंदाने पुढच्या प्रवासाला निघालो.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन विसरू नका, नाहीतर पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. आणि आता आम्ही खूप थकलेलो आहे आणि आता आमची वाट परतीकडे घराकडे निघालेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.